नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आशा आहे तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या खूप छान गेल्या असतील, परंतु आता अभ्यासाची वेळ आलेली आहे। तर आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 11वा पाठ मातीची सावली या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा। उत्तर आहे, जितका उन्हाळा तीव्र मडक्यातले पाणी तितके गार असते। मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते, त्याचा गारवा प्रसन्न करणारा असतो। जुन्या घरातील वातावरणही याच प्रकारचे सुखद आणि शांत असते। त्यामध्येच आहे आईच्या पदरासारखी चिंचेची सावली। उत्तर आहे, फरसूच्या अंगणात चिंचेचे झाड होते, या झाडावरही त्याचे विलक्षण प्रेम होते। आई जशी लेकराला पदराखाली घेऊन त्याला सावली देते, तसे ते झाड आईच्या मायेने आपल्याला सावली देते, अशी फरसूची भावना आहे। त्यानंतर वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने। वाऱ्यामुळे चिंचेच्या झाडाची पाने भिरभिरत खाली येत होती। चिंचेवरील प्रेमामुळे ती पाने फरसूला भिरभिरत येणाऱ्या फुलपाखरासारखी वाटत होती। त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा। त्यामध्ये घटना आणि त्या घटनेचे काय परिणाम आहेत किंवा प्रतिक्रिया आहेत ते सांगायचं आहे। त्यामधील पहिली घटना आहे, फरसू खुर्ची पाय वर घेऊन बसतो। परिणाम आहे, सून येऊन डाफरली। 2, मनूला फरसूने शिकवले। परिणाम आहे, मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले। घटना तिसरी आहे, वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला। परिणाम आहे, आठवड्याभरातच कोसू मरण पावली। चौथी घटना आहे, मनूने जमीन विकायला काढली। प्रतिक्रिया, फरसूने मान डोलावली। प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा। त्यामध्ये फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती। यामध्ये पहिली कृती आहे, भात पिकानंतर फरसू वांगी, दुधी, कारली वगैरे भाज्यांचे दुबार पीक घ्यायचा, त्यामुळे जमीन अधिक कसदार बनते। 2, चिंचेचा पाला खूप गोळा व्हायचा, फरसूच्या मते ते खत होते। 3, पान न पान जमा करून तो शेतात पसरवायचा। 4, या खतामुळे शेत कसदार बनायचे। त्यामध्ये पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा। यामध्ये फरसू, छंद, मेहनत, त्याचं दुःख, माणूसपण या गोष्टी आपल्याला वर्णन करायच्या आहेत। सुरुवातीला पाहूया छंद। घराच्या दारात बसून चिंचेच्या झाडाची भिरभिरणारे पाने पाहणे आणि झाडावर चढणाऱ्या खारींचे खेळ बघणे हा त्याचा आवडता छंद होता। रात्री चिंचेच्या झाडाखाली बसून चंद्रप्रकाशात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारत बसणे त्याला खूप आवडायचे। मेहनत, फरसू नेहमी मेहनतीत पुढे असायचा। तो जमिनीवर पडलेली चिंचेची पान न पान गोळा करायचा आणि ती पाने शेतात पसरवायचा। भाताचे पीक झाल्यावर त्याच्या जागी वांगे, दुधी अशा भाज्यांचे पीक घेत असे। दुःख, फरसूचे जीवनातील दुःख कमी नव्हते। त्याचा मुलाने बिल्डरच्या नादाला लागून जमीन, घर, झाडे असे सगळे काही विकून टाकले, परंतु त्याच्या भावनांची त्याच्या मुलाला आणि सुनेला कोणतीही किंमत नव्हती। त्याची सून तर त्याचा तिरस्कार करायची, यामुळे फरसूला त्याचे घर फक्त एक खानावळप्रमाणे वाटू लागले होते। माणूसपण, फरसूने एक जबाबदार माणूस म्हणून त्याची सर्व कर्तव्ये योग्यरित्या पूर्ण केली होती। त्याने त्याच्या 3 मुलींची लग्ने करून त्यांना सुखरूपपणे सासरी पाठवले, मुलाला चांगले शिक्षण दिले, परंतु शहरीकरणाची वावटळ त्याचा आनंदमय संसार नष्ट करीत होती। एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकुळ करून टाकते। प्रश्न चौथा, ओघ तक्ता तयार करा। यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पाहूया। मनूची आई प्रार्थना करायची। त्यानंतर काय येईल, एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे। त्यानंतर येईल, जेवता जेवता मनू बहिणीशी मस्ती करायचा। आणि शेवटी येईल, घासागणिक पोटात माया उतरायची। प्रश्न 5वा, खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा। त्यामध्ये आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटतं। तर याचं प्रमाण भाषेत आपल्याला वाक्य बनवायचं आहे।
आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते. त्यानंतर आहे आ, त्यांचीच पुण्याई ही बावडी नये नदी है नदी. तर याचं प्रमाण भाषेत रूपांतर करूया. त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी. प्रश्न 6वा, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा. त्यामध्ये टकळी चालवणे. तर यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 सूत कातणे, 2 सतत बोलणे, 3 वस्त्र विणणे. तर योग्य पर्याय आहे 2 सतत बोलणे. पुढे आहे आ, नाळ तुटणे. पर्याय आहेत मैत्री जमणे, संबंध न राहणे, संबंध जुळणे. तर योग्य पर्याय आहे 2 संबंध न राहणे. प्रश्न 7वा, खालील अर्थाची वाक्ये पाठात शोधून लिहा. त्यामध्ये फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले. तर या अर्थाची पाठातील वाक्य आहेत. बापजाद्यांची कमाई रे पोरांनो. आ, फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला. तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला. ई, फरसूचे झाडांबाबतचे प्रेम. पोटच्या पोरण इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापाडांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. प्रश्न 8वा, स्वमत. त्यामध्ये मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा. उत्तर आहे मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगतो. तसेच इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला तर माणूसपण नष्ट होते. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाहीच पण दिसतही नाही. सिमेंट, कॉन्क्रीट, डांबर, दगड, विटा यांनी आपण माती झाकून टाकली आहे. झाडे पाने दिशेनासी झाली आहेत. आपले जगणे अधिकाधिक कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळत न कळत परिणाम होत आहे. आपण एकमेकांपासून दूर जात आहोत. बंधुभाव नष्ट होत आहे. साहजिकच आपण माणूसपण गमावत होत. हा मातीशी नाळ तुटण्याचा परिणाम आहे. आ, पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर आहे फरसू एक कठोर परिश्रम करणारा गरीब शेतकरी होता. त्याचे जमिनीवर आणि झाडांवर अत्यंत प्रेम होते. त्याचा दृढ निश्चय होता की जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जमिनीची सेवा करणे आणि झाडांना नष्ट न करणे. हा विचार अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक दृष्टिकोन आहे. मला हा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो. आजकाल शिक्षणाच्या प्रसारामुळे अनेक लोक पांढरपेशी बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला तयार नाहीत. शेती आणि झाडांची किंमत कमी समजली जाते आणि कोणत्याही कारणासाठी झाडे सहज तोडली जातात. पर्यावरणाचे नुकसान होत आहे. नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्या प्रदूषित होऊन त्यांची गटारे झाली आहेत. जमिनीपासून शेतीपासून माणसे दूर जात आहे आणि त्यामुळेच त्याचे निसर्गापासूनचे देखील नाते तुटत चालले आहे. यामुळे माणूस स्वतःचे जीवन धोक्यात आणत आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे वाच्यार्थाने झाडाची सावली असते तशी मातीची सावली नसते. पाठात सावली हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे. सावली सुखाचा अनुभव येतो तसा मातीपासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव फरसूला आला आहे. शेतीच्या दृष्टीने तो धान्य समृद्ध आहे. संसारातली कोणतीही विवंचना त्याला नाही. मुलीचे विवाह झाले आहेत. मुलाला शिक्षण दिले आहे. त्याचेही लग्न झाले आहे. असे सुख मातीमुळे त्याच्या वाट्याला आले आहे. त्या कुटुंबाला सावली ही त्या मातीमुळेच मिळाली आहे. म्हणून मातीची सावली हे शीर्षक समर्पक वाटते. आता त्यानंतर भाषा सौंदर्य यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे जो आपल्याला भरायचा आहे. आपली मराठी भाषा वाक्प्रचार, म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे. शरीर, अवयव, प्राणी, पक्षी, मानवी भावभावना, अन्न व इतर अनेक गोष्टीवरून आपल्याला वाक्प्रचार व म्हणी पाहायला मिळतात. खाली एक तक्ता दिलेला आहे. तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वाक्प्रचार शोधा व लिहा असं दिलेलं आहे.
तर शरीर अवयवावर आधारित आपल्याला काही म्हणी, वाक्प्रचार आठवतात का ते लिहायचं आहे. त्यानंतर प्राणी व पक्षी यांच्यावर आधारित, मनातील भावभावनेवर आधारित, अन्न घटकावर आधारित आणि इतर घटकांवर आधारित अशा आपल्याला म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूह असं लिहायचं आहे. तर पाहूया, शरीर अवयवावर आधारित आपल्याला दिलेला आहे चेहरा काळवंडणे, त्यानंतर दात ओठ खाणे, पोटात येणे, डोळा लावणे अशा म्हणी आपण या ठिकाणी किंवा वाक्प्रचार लिहू शकतो. त्यानंतर प्राणी व पक्षी यावर आधारित, पोटात कावळे ओरडणे, कागदी घोडे नाचवणे, मांजर आडवे जाणे, पोपटपंची करणे हे वाक्प्रचार सांगता येतील. मानवी भावभावना, जीवाची उलघाल होणे, मनात येईल तसे बोलणे, जीवापाड जपणे, सुखाचा जीव दुःखात पडणे हे वाक्प्रचार या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर अन्न घटक, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, बोलाचीच कडी बोलाचाच भात, हळद लावणे, शिळ्या कढीला उतारणे हे या ठिकाणी सांगता येतील. इतर घटक, दगडापेक्षा वीट मऊ, विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, पळसाला पाणी तीनच, चोरावर मोर होणे अशा काही म्हणी, वाक्प्रचार आपल्याला या तक्त्यामध्ये भरता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.